आज आपल्यासोबत उबाटा गटाचे समीर बागवान आहेत. ते प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणून उबाटामधून इच्छुक उमेदवार म्हणून आहेत. याआधी देखील त्यांनी 2015 मध्ये निवडणूक लढवली होती. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काय विजन आहे त्यांच्या डोळ्यासमोर या निवडणुकीसाठी. सर, काय सांगाल, काय विजन घेऊन तुम्ही या उमेदवारीसाठी उतरणार आहात? अ, सुरुवातीला तुम्ही 2015चा उल्लेख केलात. 2015ला अगदी निसटता पराभव होऊनही आम्ही या ठिकाणी सिऊडमध्ये लोकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहिलेलो आहोत. आणि ही कामं करत असताना दैनंदिन जो लोकांचा संपर्क होत राहिला, त्याच्यातून सिऊडमधल्या लोकांना नक्की काय हवं आहे याचा अंदाज आम्हाला आलेला आहे. आणि सातत्याने त्या विषयावर पत्रव्यवहार केलेला आहे. लोकांनी ज्या सूचना मांडल्या, ज्या समस्या मांडल्या, त्या महानगरपालिका स्तरावर, सिडको स्तरावर किंवा MSCB असेल, पोलीस असेल, या स्तरावर मांडून त्यावर सातत्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळात निवडणूक लढत असताना सिऊडमधील सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुखकर कसं होईल यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाविकास आघाडी हा जो विषय आहे हा नेत्यांचा विषय आहे. कालच आपण बघितलं असेल, माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. आणि ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण सुरू आहे. तोच आनंदाचं वातावरण या ठिकाणी नवी मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. काल संध्याकाळी आम्ही जेव्हा विभागामध्ये फिरत होतो तेव्हा महाराष्ट्रातली लोक, मराठी पब्लिक, ही लोक उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आल्याबद्दल आमचं अभिनंदन करत होते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना एक चांगला पर्याय मिळालेला आहे. सिऊडच्या नागरिकांना काय आवाहन कराल? सिऊडच्या नागरिकांनी नेहमीच सुज्ञपणे मतदान केलेलं आहे. आता पॅनल सिस्टमला अख्खी नवी मुंबई पहिल्यांदा सामोरी जात असताना सिऊडच्या नागरिकांनी डोळसपणे मतदान करावं, त्यांनी जागरूकपणे मतदान करावं. आणि नवी मुंबई महानगरपालिका म्हणा किंवा पक्षाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा लोकांची जनजागृती करणार आहोत. त्यामुळे लोकांनी मतदानाला उतरावं हीच आव्हान राहील. नक्कीच आपण पाहिलेले आहे की प्रभाग क्रमांक 26 मधून समीर बागवान हे इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणून उभे राहणार आहे. सिऊडची जनता कोणता कौल देते हे येणारा काळच ठरवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई.